थांबा एक मिनिट. आज रात्री जेव्हा घर शांत होईल, बाहेरचा गडगडाट थांबेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. जगात 8 अब्ज लोक आहेत. प्रत्येक रस्त्यावर अनोळखी चेहरे दिसतात. प्रत्येक शहरात अनोळखी कितीतरी जीवन आहेत. मगही तुमच्या आयुष्यात तो एकच माणूस का आला? त्याच्याशी भेट का झाली? त्याच्यावर प्रेम का झालं? आणि त्याच्याशी 7 फेरे का घेतले? हे सगळं फक्त योगायोग होतं का? की एखादी जुनी गोष्ट पुन्हा सुरू होत होती? जेव्हा तुम्ही लग्नाच्या मंडपात बसले होतात, हातात हात धरलेला, डोळ्यात स्वप्न होती, तेव्हा कदाचित तुम्हाला वाटलं असेल की ही माझी पसंती आहे, माझा निर्णय आहे. पण जर मी तुला सांगितलं की ज्याला तू तुझ्या मर्जीचा समजतोयस, तो प्रत्यक्षात एक लिहिलेली पटकथा होती, जी तुझ्या जन्मापूर्वीच लिहिली गेली गरुड होती. आणि आपल्या प्राचीन कर्मशास्त्रात असंच काहीतरी सांगितलं आहे. ते म्हणतात की लग्न हा काही योगायोग नाही, हे 2 आत्म्यांचं रोमॅन्टिक मिलन नाहीये. हे 2 जुने हिसाब-किताबांचं टकराव आहे. 2 अपूर्ण व्यवहारांचं पूर्ण होणं आहे. आज आपण त्या सत्याकडे जाऊ जे कदाचित तुला थोडं अस्वस्थ करेल, पण जे तुझ्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आज आपण जाणून घेऊ की तुझा जीवनसाथी खरंच काय आहे. मी तुझं जीवनसाथी आहे की मागच्या जन्माचा कोणीतरी कर्जदार आहे जो आपलं कर्ज वसुलायला आला आहे? हा व्हिडिओ त्यासाठी आहे जे लोक आपल्या लग्नात खुश आहेत आणि खास करून त्यांच्यासाठी जे घुटणीत जगत आहेत, जे रात्री उशीला डोकं लपवून रडतात आणि विचार करतात, मी काय केलं जे माझ्यासोबत असं घडतंय? सगळ्यात आधी त्या खोट्या गोष्टीचा भंग करूया, ज्याला आपण आवड म्हणून म्हणतो. आजकाल आपल्याकडे डेटिंग ॲप्स आहेत, मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आहेत. आपण फोटो बघतो, प्रोफाईल वाचतो आणि वाटतं आपण स्वतः निर्णय घेत आहोत. पण अध्यात्म माणूस म्हणतो, सगळं फक्त एक नाटक आहे. पडदा उघडण्याच्या अगोदरच ठरलेलं असतं की कोण कोणासोबत मंचावर उभं राहणार. गरुड पुराणाच्या प्रेतखंडात एक मोठं रहस्य दडलेलं आहे. जेव्हा एखादी आत्मा मृत्यूनंतर यमधामाची यात्रा पूर्ण करून परत पृथ्वीवर येते, तेव्हा जन्माच्या 6व्या रात्री विधाता तिच्या डोक्यावर काही रेषा लिहितो. त्याला ललाट रेषा म्हणतात. आणि या रेषांमध्ये 3 गोष्टी ठरलेली असतात, ज्यांना बदलता येत नाही. पहिली म्हणजे तुमच्या मृत्यूचा वेळ, दुसरी म्हणजे तुमचे आई-वडील आणि तिसरी म्हणजे तुमचा जीवनसाथी. जेव्हा तुम्ही अजून आईच्या गर्भात असता, मी फक्त एक छोटीशी जीवकोशिका होतो, तरीही लिहिलं गेलं होतं की तुम्ही कोणासोबत आयुष्य घालवणार आहात. पण हे कोण लिहितं? देव वर बसून लॉटरी काढतो का? नाही. देव फार न्यायी आहे. तो पक्षपात करत नाही. हे जोडं देव बनवत नाही. हे जोडं बनवतं तुमचं स्वतःचं ऋणानुबंध. हे शब्द नीट समजून घ्या. ऋण म्हणजे कर्ज, अनुबंध म्हणजे बंधन, म्हणजे तो जुना हिशोब जो अनेक जन्मांतून अपूर्ण राहिला आहे. एक क्षणासाठी डोळे बंद करून विचार करा. मागील कुठल्या जन्मात तुमचं कोणासोबत काही खोल संबंध किंवा व्यवहार होता. कदाचित तुम्ही त्याला फसवलं होतं, कदाचित त्याचा पैसा चोरलं होतं, कदाचित त्याच्या भावनांसोबत खेळ झालं असेल किंवा कदाचित त्याने तुमची खूप सेवा केली असेल, खूप प्रेम दिलं आणि तुम्ही त्याला काहीही परत दिलं नाही. जेव्हा तुम्ही मरण पावलात तर शरीर इथेच राग झालं, पण तो इमोशनल अकाउंट, तो अपूर्ण व्यवहार, तो आत्म्याशी घट्ट चिकटून राहिला. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक कर्ज चुकावावं लागतं. मग पुढच्या जन्मात निसर्ग त्या दोन्ही आत्म्यांना अशा ठिकाणी एकत्र आणतो जिथून पळणं शक्य नसतं, जिथे दोघेही एका छताखाली एका थाळीत जेवतात, एका बिछाण्यावर झोपतात, आणि ती जागा म्हणजे विवाह. कारण कर्ज चुकवण्यासाठी यापेक्षा जास्त योग्य जागा काही नाही. चांगलं मंच असं काही नाही. आता बोलूया त्या प्रश्नाबद्दल जो बहुतेक लोक विचारतात. लग्नात अग्नीच्या फेऱ्यांचा का वापर? पाणी का नाही? हवा का नाही? कारण अग्नीला आपल्या वेदांत सगळ्यात मोठा साक्षी मानलंय. अग्नी हा तो माध्यम आहे जो आपली मतं देवांपर्यंत पोहोचवतो. पण याचा आणखी एक खोल अर्थ आहे. अग्नी कर्जाचा प्रतीकही आहे. जेव्हा तुम्ही त्या 7 फेऱ्यांत अग्नीच्या भोवती फिरता, तेव्हा तुम्ही त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसमोर एक वचन देता. हे वचन आहे की आपण आपल्या मागील जन्मातील सगळे अपूर्ण कर्म पूर्ण करू. कोणी या जन्मात भेटून पूर्ण होतील. ते 7 फेरे काही फक्त रीतिरिवाज नाहीत. ते एक आध्यात्मिक जंजीर आहे, जी तुम्ही स्वतःच्या इच्छेने घालता. चांगलं मंच असं काही नाही. आता बोलूया त्या प्रश्नाबद्दल जो बहुतेक लोक विचारतात. लग्नात अग्नीच्या फेऱ्यांचा का वापर? पाणी का नाही? हवा का नाही? कारण अग्नीला आपल्या वेदांत सगळ्यात मोठा साक्षी मानलंय. अग्नी हा तो माध्यम आहे जो आपली मतं देवांपर्यंत पोहोचवतो. पण याचा आणखी एक खोल अर्थ आहे. अग्नी कर्जाचं प्रतीकही आहे. जेव्हा तुम्ही त्या 7 फेऱ्यांत अग्नीच्या भोवती फिरता, तेव्हा तुम्ही त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसमोर एक वचन देता. हे वचन आहे की आपण आपल्या मागील जन्मातील सगळे अपूर्ण कर्म पूर्ण करू. कोणी या जन्मात भेटून पूर्ण होतील.
ते 7 फेरे काही फक्त रीतिरिवाज नाहीत, ते एक आध्यात्मिक जंजीर आहे जी तुम्ही स्वतःच्या इच्छेने घालता, पण ज्याची चावी तुमच्याकडे नसते. चावी असते वेळीकडे. आता गरुड पुराण आणि कर्मसिद्धांतानुसार 3 प्रकारचे विवाह होतात. आणि तुमची लग्न पहा, तुम्हाला स्वतः कळेल की तुम्ही कोणत्या प्रकारात आहात. पहिला शत्रुविवाह. असं लग्न तुम्ही कधी पाहिलंय का, जिथे नवऱ्या बायकोमध्ये प्रेम नसतं, जिथे दररोज एक युद्ध चालतं, जिथे एकमेकांना नीच दाखवणं ही रोजची सवय असते? हो, झालं होय. जर तुम्ही स्वतः या काळात असाल तर कदाचित विचार करत असाल की मी काय केलं ज्यामुळे मला असा जोडीदार खरं तर मिळाला. हा माणूस या जन्मात तुमचा नवरा किंवा बायको आहे, पण मागील जन्मात तो तुमचा जाणा होणा शत्रू होता किंवा तुम्ही त्याच्याशी असा अन्याय केला होता की तो विसरू शकला नाही. तेव्हा तू कमकुवत होता, काहीही करू शकला नाही, पण मरण्याच्या वेळी त्याच्या मनात तुमच्याप्रती बदला घेण्याची आग होती. तीच आग त्याला या जन्मात तुमच्या बेडरूमपर्यंत ओढून आणली आहे. आता तो रडवेल, तडफडेल आणि हा सगळा प्रकार तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत मनातील ती जुने रिश्ते उलगडत नाहीत. लोक त्याला घरगुती हिंसा म्हणतात, अध्यात्माला ते कर्मफल समजतं. दुसरं, कर्जदार लग्न. एक खूप मेहनती माणूस दिवस-रात्र काम करतो, पैसा कमवतो, पण सगळा पैसा पार्टनरच्या आजारात, त्याच्या खर्चात, त्याच्या चुका सुधारण्यात जातो. हे योगायोग नाही. मागच्या जन्मात तुम्ही त्याचा पैसा चोरला होता, आर्थिक तोटा दिला होता. आता तो व्याजासह एक पैसा परत घेत आहे आणि ज्या दिवशी हा हिसाब 0 होईल त्या दिवशी तो किंवा सुधारेल किंवा शांतपणे निघून जाईल, कारण करार पूर्ण झाला होता. तिसरं, उदासीन लग्न. ना प्रेम ना द्वेष. नवरा त्याच्या कामात गुंग, बायको तिच्या दुनियेत. मग दोघे एकत्र राहतात, अगदी ट्रेनच्या डबऱ्यात 2 अनोळखी प्रवाशांसारखे. हे तेव्हा होतं जेव्हा मागील जन्मात तुमच्या आणि त्या आत्म्याच्या मध्ये थोडकासा व्यवहार बाकी होता. मोठं कर्ज नाही, फक्त काही छोटी मोठी परंपरा बाकी राहिली होती. निसर्गाने त्यांना जोडले की ती औपचारिकता पूर्ण होईल. आणि एक चौथी प्रकार देखील आहे जी फारच दुर्मिळ आहे, पुण्याचा करार. जेव्हा 2 खूप समजूतदार आत्मा ज्यांनी मागील जन्मात एकमेकांची मदत केली होती, भक्तीत सोबत होते, ते पुन्हा एकत्र येतात. असा साथी कधीच तुला पडू देत नाही, तो ढाल बनून उभा राहतो. पण कलियुगात असं नातं हजारात एक मिळतं. आता एक फारच संवेदनशील प्रश्न, लग्नाबाहेरील नातं म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. जर लग्न 7 जन्मांचं बंधन असेल तर तिसरा माणूस मध्ये कसा येतो? शास्त्र असं सांगतात की कधीकधी आपलं ऋणानुबंध फक्त एका व्यक्तीशी नसतो. मागच्या जन्मात तुझं कोणाशी तरी खोल भावनिक नातं होतं जे अधुरं राहिलं होतं. ती आत्मा पण आपला हिस्सा मागायला भटकतीये. या जन्मात लग्न तरी कोणाशी तरी झाली, पण जेव्हा ती जुनी आत्मा पुन्हा आयुष्यात येते, तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. हा जो तीव्र खेच असतो तो प्रेम नाही, तो त्या अपूर्ण कर्जाची बोलणी आहे. आणि गरुड पुराण म्हणतो, हा एक परीक्षा आहे. निसर्ग तुम्हाला ती जुनी आत्मा नक्की भेटवेल, पण तुमच्याकडे विवेक आहे, धर्म आहे. जर तुम्ही त्या आकर्षणात वाहून गेलात आणि तुमच्या जीवनसाथीला सतवलात, तर तुम्ही आणखी एक नवीन आणि गुंतागुंतीचं कर्म तयार करता. एका सोललेल्या धाग्याला अजूनच घट्ट गुंतवता. आणि जे लोक विचारत आहेत, माझं लग्न का होत नाही, काय माझ्यावर काही शाप आहे का? नाही. गरुड पुराण म्हणतो, ज्यांच्या आत्म्यांवर कोणताही मोठा कर्मकर्ज उरलेलं नसतं, निसर्ग त्यांना लग्नाच्या बंधनात बांधत नाही. लग्न न होणं कधीकधी दुर्भाग्य नाही असतं, ती त्या आत्म्याची मोकळीक असते, जी आता एका व्यक्तीसोबत नव्हे तर संपूर्ण मानवतेसोबत जगायची असते. पण आपण सामाजिक दबावाखाली इतके दुःखी होतो की जबरदस्ती त्या पिंजऱ्यात जायचा प्रयत्न करतो, ज्यातून ईश्वर आपल्याला वाचवायचा होता. आता तुम्ही विचाराल, सगळं आधीच ठरलंय तर माझ्या हातात काय आहे? मी फक्त चुपचाप सहन करत राहू का? नाही. गरुड पुराण तुला कधीही असहाय्य बनवायचं नाहीये, तो तुला समजदार बनवायचाय. जेव्हा तुला कळतं की समोरचा माणूस वाईट नाहीये, तर तो तुझ्या जुन्या कर्जावर वसुली करत आहे, जे तुझ्याच बनवलेलं आहे, तेव्हा दृष्टिकोन बदलतो. तू स्वतःला पीडित समजणं थांबवतस. तुला समजतं की हा थप्पड जो मला बसला तो माझ्याच फेकलेल्या बॉलचा परत येणारा परिणाम आहे. आणि घटस्फोट, तो काही उपाय आहे का? कर्माचा कायदा सांगतो की जर तू धडा न शिकता वर्ग सोडला तर परीक्षा माफ होत नाही, ते कर्ज पुढेही चालू राहतं. तू दुसरी लग्न होईल, नवीन चेहरा मिळेल, पण तोच पॅटर्न पुन्हा दिसेल. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक 2-3 लग्न करतात, पण प्रत्येक वेळी तोच फसवणूक, तोच वेदना. कारण चेहरा बदलला,
पण कर्म बदलले नाहीत. जेपर्यंत क्लास पास होत नाही तसं शाळा बदलण्याचा काही उपयोग नाही. आता बोलू त्या घटस्फोटाच्या वेदनेबद्दल, जी शरीराच्या कुठल्याही जखमे इतकी नाही तर त्यापेक्षा खोल असते. विज्ञान सांगते डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन्सची कमतरता. आध्यात्मिक दृष्टिकोन सांगतो लग्नाच्या वेळी 2 लोकांच्या सूक्ष्म शरीरांची जोड होते. त्यांची ऊर्जा नाड्या एकत्र येतात. जेव्हा वियोग असा असतो जसं 2 एकत्र असलेल्या वस्तूंचा जबरदस्ती फाडणं. तो वेदना असते ती आत्म्याला लागलेला जखम, ज्याला भरून काढायला कधीकधी संपूर्ण आयुष्य लागते. मग हा कर्मचक्र तोडायचा मार्ग काय? आपल्या ऋषींनी एक खूप गुपित पण शक्तिशाली उपाय सांगितला आहे. तो आहे साक्षीभाव आणि क्षमा. ऐकायला सोपं वाटतं, पण हे सगळ्यात कठीण काम आहे. त्या नवऱ्याला माफ करणं ज्याने आयुष्य तरबेज केलं, त्या बायकोला शुभेच्छा देणं ज्याने समाजात लाजवंत केलं. आपलं अहंकार लगेच म्हणतो नाही नाही मी नाही, बदला घेईन. पण लक्षात ठेव, बदला घेणं म्हणजे एक नवीन सुरुवात करणं, एक नवीन जन्म, एक नवीन वेदना. जर खरंच या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर त्या दोरला कापावं लागेल. आणि ती दोर नफरताने कापत नाही. नफरत त्या दोरला आणखी घट्ट करत असते. ही दोर कापली जाते उपेक्षेने, क्षमाशीलतेने. आज रात्री एक काम करून बघा. जेव्हा तुमचा जीवनसाथी झोपलेला असेल त्याच्या चेहऱ्याकडे बघा. तो शांत असेल, अहंकार झोपलेला असेल. मनात त्याला म्हणा, मला माहीत नाही आपला मागचा हिसाब काय होता. कदाचित मी तुला बरंच त्रास दिला असेल, त्यासाठी माफ कर. आणि या जन्मात तू जे काही दिलं त्यासाठी मी तुझे माफ करतो. आपलं सर्व काही संपलं. मी तुला मोकळं करतो आणि स्वतःलाही. जेव्हा तू ही भावना रोज पाठवतोस तेव्हा एक चमत्कार होतो. समोरच्याच्या आत्म्याला, जी आत्तापर्यंत बदला घेण्याच्या तृष्णेत असायची, त्याला शांती मिळायला लागते. एक शब्द न बोलता, लढाई न करता तू पाशील की त्याच्या वागण्यात बदल होतो, किंवा तो शांतपणे तुझ्या आयुष्यातून दूर होतो. पण यावेळी कडवटपणाने नव्हे, मुक्ततेने. गरुड पुराणात आणखी एक खोल रहस्य आहे. गर्भसंस्कार असं काहीतरी आहे. जे लोक अजून लग्न झालं नाही त्यांनी याचा खूप विचार करायला हवा. शास्त्रांनुसार जशी ऊर्जा आणि जसे विचार नवरा बायकोच्या मध्ये असतात तशीच आत्मा त्यांच्या गर्भात येते. जर तुम्हाला रोजचंच भांडणं, राग, द्वेष असतील तर तुम्ही कमी दर्जाच्या आत्म्याला आमंत्रण देत आहात. मग तो मुलगा मोठा होऊन तुम्हाला त्रास देईल. आणि तुम्ही विचाराल, माझा मुलगा श्रवणकुमार का झाला नाही? कसा होणार? तुम्ही जेव्हा त्याला बोलावलं तेव्हा जसं वातावरण तयार केलं तसंच आत्मा आला. म्हणूनच लग्नाला संस्कार म्हटलं जातं. एक प्रकारचा करार आहे. आणि जे तीव्र आकर्षण आपण प्रेम समजतो ते असतं. एक हुशार मुलगी काहीतरी रांगेवर असलेल्या माणसांना ती वेडं होते. एक चांगला मुलगा एखाद्या फसवणूक करणाऱ्याला सगळं सोडून देतो. घरच्यांनी समजावलं, मित्रांनी सजग केलं, पण तो काही ऐकत नाही. हे प्रेम नाहीये, हे त्या जुन्या कर्माचं चुंबक आहे. खरं प्रेम कधीही अंधार करत नाही. खरं प्रेम शांत करतं, स्पष्टता देते. जर कुठल्या नात्यात लागल्यावर तुमची झोप उडत असेल, कुटुंबाला खोटं सांगावं लागत असेल, करिअर मागे पडू लागला, तर समजा हे येणाऱ्या वादळाचा संकेत आहे. आणि एक खूप छान उपाय जो आपल्या पूर्वजांनी दिला आहे तो म्हणजे दान आणि सेवा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही तणाव असतील तर कोणीतरी मुलीचं लग्न करा, एखाद्या गरजू जोडप्याला मदत करा. जेव्हा तुम्ही इतरांच्या घर बसवायला मदत करता तेव्हा निसर्ग तुमचं घर वाचवायला लागतो. हे काही अंधश्रद्धा नाही, हे ब्रह्मांडाचं नियम आहे. जे तुम्ही देता तेच परत मिळतं. काय नशीब बदलता येतो का? पूर्णपणे नाही, पण थोडं नक्की कमी करता येतं. जसं नशिबात लिहिलं असेल की दगडाने मार होईल तर तुम्ही तो टाळू शकत नाही, पण काळजीपूर्वक चालाल तर बूट घालून चाललो तर दगडाला त्रास होणार नाही. गृहस्थ आयुष्य आपल्या शास्त्रांतलं सगळ्यात मोठं तप आहे. जंगलात पळून जाणं सोपं आहे, तिथे कोणी काही म्हणत नाही. पण घरात राहून दररोजच्या भांडणांमध्ये तोंडावर ब्रेक लावणं, राग दाबणं आणि समोरच्याच्या भल्याचा विचार करणं हे हिमालयावरची तपस्या देखील कठीण आहे. जर तुमचं लग्न एखाद्या कठीण माणसाशी झालंय तर ते शिक्षा समजून घेऊ नका, ते परीक्षा समजून घ्या. देवाने तुम्हाला हा कठीण प्रश्नपत्रिका दिला आहे कारण तो जाणतो की तुम्ही तो सोडवू शकता. जे आत्ता लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी एकच गोष्ट, चेहरा पाहून किंवा बँकेतले पैसे पाहून निर्णय घेऊ नका. बघा, त्या माणसाबरोबर तुम्हाला शांत वाटतं का? त्याच्या सहवासाने तुम्ही चांगला माणूस बनता का? आणि देवाला एक प्रार्थना जरूर करा, हे प्रभू, माझ्या आयुष्यात असा माणूस पाठव जो माझ्या आत्म्याच्या प्रवासाचा साथी बने, बंधन नाही. शेवटी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की कोणताही नातं कायमचं नसतं. आपण सगळे प्रवासी आहोत. एका सराईमध्ये भेटलो आहोत, काही काळ एकत्र राहू, मग आपापल्या प्रवासाला निघू.
तुमचा जीवनसाथी कसाही असो, हो, तो तुमच्या कर्मांचा आईना आहे. जर आईन्यात चेहरा घाणेरडा दिसत असेल तर आईना तुटवल्याने काही फरक पडणार नाही. स्वतःचा चेहरा स्वच्छ करायला हवा. सेवा करा, दान द्या, नाम जपा. जेव्हा पुण्य वाढतात तेव्हा वाईट कर्मांची आग आपोआप मंदवाऊ लागते. लक्षात ठेवा, सुहागरात फक्त शरीराचं मिलन नाहीये. प्राचीन काळी ती एक संस्काराची सुरुवात असायची. त्या रात्री जे विचार, जी ऊर्जा तुम्हाला दोघांनाही असते, तेच तुमच्या येणाऱ्या काळाचं पान लिहितं. लग्न ही एखादी परिकथा नाहीये. ती म्हणजे आगीचं नदी आहे, ज्यात डुबून जायचं असतं. पण ज्याने या आगीत आपलं प्रेम आणि धैर्य जपलं, तोच खरं सोनं बनून बाहेर पडतो. जर आजचं हे बोलणं तुमच्या मनाला स्पर्श केलं असेल तर निराश होऊ नका, आनंदी व्हा. कारण आता तुम्ही अंधारात नाही आहात. आता तुम्हाला कळलं आहे की हे सगळं का होत आहे, आणि कारण समजलं की मार्ग आपोआप सापडतो. तर आज रात्री तुमचे सारे गिले शिकवे एका बाजूला ठेवा. तुमच्या पार्टनरला, तो जवळ असो की दूर, जिवंत असो की निघून गेला असो, मनापासून माफ करा. ज्या पिंजऱ्यात तुम्ही त्याला बंदिस्त केलायत त्यात तुम्हीही अडकलेले आहात. त्याला मुक्त करा आणि स्वतःलाही मोकळं व्हा. कॉमेंटमध्ये सांगा, तुम्हाला वाटतं का जोडी बाहेरून तयार होतात की आपले कर्म तयार करतात? आणि जर हे तुमच्या कोणा मित्राला किंवा नातलगाला उपयोगी पडू शकेल तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा दृष्टिकोन कोणाच्या तुटलेल्या आशेला थोडा आधार देईल. जीवन खूप सुंदर आहे जेव्हा त्याला कर्मांच्या दृष्टीने पाहिलं जातं. तक्रारी संपतात, फक्त स्वीकार बाकी राहतो. आणि जिथे स्वीकार आहे तिथेच देव आहे. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एक अजून गहन रहस्य घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्या नात्यांची काळजी घ्या. नारायण.